रईस खेरटकर आणि त्याच्या जोडीला फलंदाज वलीद. दोन्ही संघाचे 12 रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद म्हणतोय. मॅच मध्ये या ठिकाणी सर्वांना घेऊन चलतोय मित्रांनो. भगवा चषक 2025-25-25च्या या चषकामध्ये आलेल्या क्रिकेट रसिकांचं मी सादिक सर नक्कीच धन्यवाद म्हणतोय आणि घेऊन चलतोय मैदानाकडे अर्थात क्रिकेटकडे मित्रांनो. गोलंदाज या ठिकाणी उभेत. पंचांच्या डावजला मारा करणार या ठिकाणी पंच लोचनजी भोईर आणि या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक गैनाजी कटोरे. मॅचची सुरुवात होतोय. स्ट्राईक करतोय या ठिकाणी फलंदाज वलीद. नक्कीच चोरपी चेंडू लेगच्या दिशेने जागा दाखवली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. या ठिकाणी हुसेन प्रयत्न करता करता चुकलं कुठेतरी. पहिल्या चेंडूत या ठिकाणी सामना कसा असणार याची गोड उत्तर मिळालं. या चेंडूवरती या ठिकाणी धावसंख्या जमा केली 4. वलीद स्ट्राईक करतोय. नॉन स्ट्राईकला या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रईस. या मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे सर्वांच्या नजरनेच असणारा, सर्व ज्याला लाईक करतात फॉलो करतात असा तो हुसेन टाका या ठिकाणी लेगच्या झोन कडे आपण पाहतोय. वलीद पुन्हा स्ट्राईक करतोय. उलटा चेंडू नो डाऊट ना अलीकडे रे गलीकडे थेट जातोय. एक विनंती आयोजकांकडून 4 षटकांचे सामने आपण आपल्या समोर यासाठीच ठेवले. टीम मध्ये मॅच मध्ये उशीर करू नका. 24 चेंडूवेळी ज्यावेळी टाकले जातील त्यावेळी प्रत्येक मीटिंग घेऊ नका. एक विनंती आहे तुम्हाला, कारण स्पर्धा आजच्या दिवसातील मोठी स्पर्धा आहे. क्वालिफायरचा सामना सुद्धा आपल्याला या दिवसातील खेळायचा आहे. उशीर करू नका एक विनंती. आपल्या समोर या ठिकाणी मोठे संघ उतरलेले आहेत. त्या खेळाडूंचा सामना पाहायला मिळेल आणि मिळण्यासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. वलीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालं. पुन्हा या ठिकाणी उभे मोठा फटका या ठिकाणी संघाचा हुकमी एका ज्याने ठोकलाय. तीन चेंडू या ठिकाणी उभेने सादर केले आणि 3 चेंडूवरती उभेच्या प्राण झालं पाहायला मिळालं. 12 आणि 4 या ठिकाणी 16 धावा या ठिकाणी 3 चेंडूवरती खर्च केल्या. कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजी मध्ये चेंज करायला लागेल. उभे या ठिकाणी चुकतोय कुठेतरी, मात्र वलीद या ठिकाणी चांगलं फलंदाजी करण्यामध्ये यश अद्याप चालू आहे. 16 धावा फक्त 3 चेंडूवरती. लेगच्या दिशेने आज सुद्धा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. कार्पेटच्या पद्धतीने खेळला होता. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करून थ्रो केला. चौथ्या चेंडूवर त्या ठिकाणी पाहायला मिळालं चेंडू निर्धाव जातोय. सामन्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने दुपारच्या झोन मध्ये या ठिकाणी जेवण पूर्ण झाल्यानंतर रसमय या ठिकाणी सामना. अप्रतिम अफलातून नाही अडू शकत, कारण टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू करतोय आवाजी सफर आहे. फटका होता चांगला या ठिकाणी. धावा देणार अर्धा डझन. बॅटने या ठिकाणी वार करतोय तो म्हणजे वलीद. आपलं लक्ष हुसेन टाकीवरती या मित्रांनो, पण या ठिकाणी चांगली फलंदाजी करण्यामध्ये सर्वांचं मन
खरोखर काय असते स्पर्धा. गैनात कटोरे आयोजित स्पर्धा भगवा चषक, ज्या चषकाची उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये होते. या चषकामध्ये खूप चांगले खेळाडू पाहायला मिळतील, खूप चांगले संघ पाहायला मिळतील. पंचकृषी चनेरा पंचकृषीतील मोठी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचा पर्व 7व्या ठिकाणी आपल्या समोर आज पहिला दिवस. पहिल्या षटकामध्ये उभे त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धावा खर्च केला ज्याने संघासाठी 28 एक सुद्धा फलंदाज बाद नाही. 28 धावांची फलंदाजी केली ती म्हणजे वलीदने. वलीद बंदरकर आमच्या या पंचकृषीमध्ये साई संघ या ठिकाणी नक्कीच कमी प्रमाणात खेळताना दिसतोय, पण आज वलीद बंदरकर एक जबरदस्त बॅटर या ठिकाणी पाहायला मिळालं. नेक्स्ट फलंदाज या ठिकाणी रईस, याच्या बॅट मधून पाहायला मिळतील का चांगले स्ट्रोक. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. ब्रँडेड षटकार रईसच्या बॅट मधून. डीजे या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतो जर्सी नंबर 12 प्रदान करून हुसेन टाके, मॅन फ्रॉम शिग्रा. खरोखर आज गोलंदाजी सुद्धा त्याच्या बॅटमध्ये गोलंदाजी सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 ने 34 वरती जाऊन पोहोचली. सेकंड ओव्हरचा या ठिकाणी पहिला चेंडू. 28 धावा जमा केल्या वलीदने. नॉन स्ट्राईकला असणारा या ठिकाणी स्ट्राईकला गेला तो म्हणजे रईस खेरटकर. त्याच्या पहिल्या बॅट मध्ये पहिल्या स्ट्रोक मधून या ठिकाणी षटकार पाहायला मिळालं. फूल कितना भी सुंदर क्यों ना हो, तारीफ तो उसके खुशबू की होती है. क्रिकेट के मैदान में आप चाहे कुछ भी करो, लेकिन तारीफ तो 6 और चौकों की होती है. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारने या ठिकाणी नक्कीच फलंदाजी. मोठा फटका या ठिकाणी. कर ले कितना भी कोशिश, मैं जानता हूं तो मेरा विकेट लेने के पीछे पड़ा है, लेकिन तुझे भी पता है तेरे सामने विराट कोहली खड़ा है. डीजे धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 40. हा चांगला चेंडू होता, मात्र हा सुद्धा अडवता आला नाही या ठिकाणी. आता पुढे चेंडू निर्धाव गेला होता, तो सुद्धा अडवता आला नाही. धावा मिळाल्या या चेंडूवरती सुद्धा. 4-4-4 चेंडू गेला सीमा पार. थँक्यू डीजे. मित्रांनो, दुपारी जेवण झालेलं आहे. आज शुक्रवारचा दिवस तुम्हाला सांगायची गरज नाही. आज मटन आणि चिकनचा दिवस आहे. आणि या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्या समोर ताकद दाखवत आहे ते फलंदाज रईस खेरटकर. मोठा फटका या ठिकाणी, मात्र यश मिळणार का. आणि या ठिकाणी धरलेला ताण केला. या ठिकाणी रईसची झेल सोडलेली आहे. अजूनपर्यंत धावा कमी झालेल्या नाही आहेत, अजून होऊ द्या असं या ठिकाणी शिरा संघ दाखवतो मित्रांनो. आणि एक धाव या ठिकाणी संतुष्ट असेल साई संघ. खेळ घेणं गरजेचं होतं. दोन्ही फलंदाज टिट फॉर टॅट पद्धतीची फलंदाजी करत आहेत. सेकंड स्लिप कडे चेंडू गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅटची एज लागली होती, आपण पाहायला मिळालं. या चेंडूवरती निर्धाव. धावसंख्या पुन्हा एकच जागी संत गतीने थांबलेली. 2 चेंडूवरती धावा कमी आलेल्या आहेत. सुरुवातीला 3 चेंडूवरती जवळजवळ 16 धावा खर्च करणारा हुसेन टाके या ठिकाणी 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च करतोय. चेंडू झालेले आहेत 5. धावसंख्या झाली ती म्हणजे 45.
पुन्हा या ठिकाणी वलिद लेगच्या दिशेने खेळून काढतो आणि क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 46. पंचांचा इशारा येतोय. षटक पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोचली ती संघाची 46. सामना फक्त फास्ट घ्या. फलंदाज चांगले असल्यामुळे स्ट्रोक बाहेर जात आहेत तेवढा उशीर होतोय मित्रांनो. फक्त टीम मीटिंग करू नका. एक विनंती असेल, सामना फास्ट घ्या कारण 4 षटकांची स्पर्धा आपल्या समोर सादर घेऊन आलेली आहे. ही स्पर्धा मित्रांनो. नेक्स्ट गोलंदाज चॉईस करून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती मारा करतोय सागर सम्राट एन कडून. जर्सी नंबर 7 प्रदान करून गोलंदाज आहे रजा वलीद साठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती खराब या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळाली. स्क्वेअर चेंडू. खराब सुरुवात पाहायला मिळाली रजा कडून. राऊंड मारा करतोय जर्सी नंबर 7 प्रदान करून रजा तो वलीद. उलटा चेंडू या ठिकाणी काय झालं? अपघात झालं. पाहता पाहता दांडी गोल. बॅक टू पवेलियन. थोडा मनामध्ये नाखुश असेल, थोडा स्वतःवरती राग असेल. चांगली फलंदाजी करताना हे काय अपघात झालं मैदानामध्ये. हसत हसत खेळाडू मैदानाच्या बाहेर पडतोय कारण ज्याने अफलातून फलंदाजी केली आणि तो अशा चेंडूवरती बाद होतो त्यावेळी नक्कीच थोडा नाखुश असेल. टाळ्यांचा गजर झाला कारण वलीदसाठी चांगली फलंदाजी. नेक्स्ट फलंदाज वन डाऊन मुजम्मिल खेरटकर. नॉन स्ट्राईकला रईस खेरटकर, स्ट्राईकला मुजम्मिल खेरटकर. पूर्व 11 या ठिकाणी आपण पाहतोय. साई संघ आपल्या समोर. ओरपी चेंडू लेगच्या दिशेने खेळून करतो. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि माझा चेंडू अडवता आलं नाही या ठिकाणी. वन बाउन्स चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने चौका. मित्रांनो, सर्वांना प्रेक्षकांना सांगितलं मित्रांनो, आपण पाहतोय हा सामना साई विरुद्ध शिग्रा. गलीपासून सुरुवात केली, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेला खेळाडू तो म्हणजे हुसेन टाके या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय. या स्पर्धेमध्ये आज आपण त्याला पाहतोय, पण हुसेन टाके या मैदानावरती खूप वेळा खेळताना आपण पाहिलं. झेल होणार का? हुसेन टाके स्वतः आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट फलंदाज वन डाऊन फलंदाजची खेळी संपुष्टात येतोय. हुसेन टाके बद्दल माहिती सांगत होतो मित्रांनो. या मैदानावरती हुसेन टाकेने अंडर 19 अंडर 21 ची स्पर्धा अनेक वेळा खेळली आणि तिथून त्याच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि आज तो पूर्ण देशभर खेळत असताना आपण पाहतोय प्रत्येकाच्या तोंडावरती हुसेन टाकेचं नाव असतं मित्रांनो, कारण त्याचे फलंदाजीचं आकर्षण आहे. पाहूया नेक्स्ट या ठिकाणी फलंदाज आकाश. चांगल्या पद्धतीने फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या पद्धतीने खेळतोय. आता मात्र या ठिकाणी या रजाने जिथून चेंडू हातामध्ये घेतोय त्यांनी नक्कीच मॅच मध्ये आणून सोडलंय शिग्रा संघाला. धावसंख्या आहे संघाची 52. 52. लॉस ऑफ 2 विकेट. पाहूया रईस ज्याने चांगली फलंदाजी कंटिन्यू केलेली आहे. मोठा फटका, नो डाऊट या ठिकाणी चेंडू जाणार 6 धावांसाठी षटकार. डीजे
धावसंख्या 6 वाढली. धावसंख्या जाऊन पोचली संघाची साई संघाची 58. मित्रांनो दुपारच्या झोन मध्ये 58 धावा. तिसरं ओव्हर घेऊन या ठिकाणी रजा. मोठा फटका. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो छूना है, छुआ इस जमीन को. अभी तो आसमान छूना बाकी है. साई संघाची 64. स्लॉग ओव्हर घेऊन या ठिकाणी जर्सी नंबर 15 प्रदान करून या ठिकाणी गोलंदाज येतोय. उमेर. आकाश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला रईस आणि गोलंदाज उमेर. नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच वाईट चेंडू, खराब चेंडू. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी चुकून 2 वरती आली असं या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती थोडं या ठिकाणी प्रेशर असेल. उमेर प्रथम उर्दू मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. डावखोरा गोलंदाज आकाश. फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला उभा आहे रईस. आकाश स्वतः प्रहार करणार का या ठिकाणी आणून सोडणार स्ट्राईकला, तो म्हणजे रईसला. उलटा चेंडू, नो डाऊट. गिफ्ट मिळालं, जसं गर्लफ्रेंड करून या ठिकाणी एक प्रकारचं गिफ्ट मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा उचलला आकाशने, स्वतः प्रहार केलं आणि धावा मिळाल्या चेंडूवरती अर्धा डझन. फटक्यामध्ये होता वजन. डीजे चला व्हॉलेंटियर्स बॉन्डीचा ताबा घ्या. श्रीराम स्पोर्ट्स सोनकारचे व्हॉलेंटियर्सला विनंती असेल बॉन्डीचा ताबा घ्या मित्रांनो. पटके या ठिकाणी मोठे आहेत. नक्कीच चेंडू दूरपर्यंत जात आहेत. आकाशच्या बॅट मधून चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा या ठिकाणी उमेर टू आकाश. पुन्हा आलो फुलटॉस. चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतो मित्रांनो. बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव मिळाली. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोचली संघाची 72. आता मात्र स्ट्राईकला आहे रईस खेरटकर. चांगली फलंदाजी करताना चांगला चेंडू, चांगलं परिवर्तन. कुठेतरी चेंडू स्विंग केला या ठिकाणी, कट केलं. ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी मेंटेन होती चांगल्या या ठिकाणी. नक्कीच कानमंत्र देतोय आकाश. ऑफच्या दिशेने गोलंदाजी चालू आहे. उमेर वय मर्यादा कमी असताना सुद्धा चतुराई दाखवतोय. लेगच्या दिशेने या ठिकाणी नो डाऊट चेंडू टाकत नाही मित्रांनो, कारण पाठच्या समीकरण पाहिलं तर चांगली फलंदाजी लॉंग लेगच्या दिशेने करताना फलंदाज. चेंडू नक्कीच प्रहार करतोय. चेंडू जाणार या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोचली संघाची
79 धावसंख्या. हा सुद्धा लेगच्या दिशेने या ठिकाणी नक्कीच या चेंडूवरती सुद्धा धावा मिळणार 4-4 कारण लेगच्या दिशेने केला या फलंदाजाने वार. सर्वात मोठी धावसंख्या या ठिकाणी 83 धावसंख्या मित्रांनो. 83 धावसंख्या या ठिकाणी वैयक्तिक चांगली फलंदाजी करत आहे रईस या ठिकाणी ऑन द वे असताना या चेंडू सुद्धा प्रहार पाहायला मिळालं. या चेंडूची धावा किती जमा करणार कारण हुसेन टाकी असताना ज्या धावांची गरज आहे तो या ठिकाणी डोंगर रचलेला आहे साई संघाने. अंतिम काही चेंडू शिल्लक असताना अद्याप या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि आता मात्र या ठिकाणी फसवलं आणि चेंडू निर्धाव जातोय. अंतिम चेंडूवरती मात्र उमेदने या ठिकाणी चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळवलं. 83 धावा या ठिकाणी विजयासाठी 84 धावांची गरज. 24 चेंडू 84 धावा होऊ शकतात का? क्रिकेटमध्ये प्रश्न आहे आपल्या सर्वांना. होऊ शकतात कारण या ठिकाणी आपण पाहतोय एक आयकॉन ज्याची ओळख देण्याची गरज नाही आहे. कोणत्याच पद्धतीच्या ओळखीचा या ठिकाणी तो वशिल्याची गरज नसताना या ठिकाणी हुसेन टाकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रईस खेरेटकरच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. जवळजवळ षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले. 5 षटकार ठोकलेले आहेत आणि आपल्या संघासाठी धावा जमवलेल्या आहेत ते म्हणजे 39 धावा ज्याने आपल्या संघासाठी जमवल्या तो म्हणजे रईस खेरटकर. या ठिकाणी चांगली फलंदाजी चांगला सामना का असणार मॅचच्या या ठिकाणी गोड शेवट. समोर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेत स्पोर्ट्स पुरस्कृत शिग्रा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला आलाय हुसेन टाके
आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय त्याचाच अब्दाब हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संकेत स्पोर्ट्स सिगडा, त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय माणगाव तालुक्यातील साई या गावातील हा संघ या ठिकाणी पाहतोय. पूर्वा 11 बडगाव संघ. पहिला चेंडू वरती हल्ला चढवलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार. आणि रोहा रॉयल संघाचा कर्णधार उपस्थित राहिलाय. तर मी नांदगाव संघाला विनंती करतो आपला कर्णधार या ठिकाणी आपण यायचा आहे. सुरुवात मात्र षटकाराने केली. दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये रॅजिक स्टार म्हणून या खेळाडूला गौरवण्यात आलं, ज्याच्या नावाची बाईक राहिली. हा खेळाडू आपण पाहतोय सिकिरा गावाला बिलॉंग करणारा, आज अख्ख्या देशामध्ये भ्रमंती करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आनंदवाडी चषकामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. बिग ब्लॅस अंडर 24 मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची. दुसरा चेंडू या ठिकाणी जर पाहिलं चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन राहिलं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पाहिला. चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं डॉट आलाय, निर्धाव आलाय. 21 सरासरी धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना पहिल्या चेंडू षटकार नंतर पाहिलं तर मात्र चेंडू डॉट आलाय. पंचाच्या भूमिकेमध्ये गैनाथ कठोरी आणि लोचन भोईर यांना पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पिवनचं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमोल आहे. खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं ज्या पूर्वा 11 संघानं आज मात्र धावांचा डोंगर रचलाय आणि तो डोंगर खऱ्या अर्थाने पार करावा लागेल मोठ्याच फटक्याने. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला मिडऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रशा काही फंबल झालं, सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण केला गेला. ज्याप्रमाणे चनेरच्या मार्केटला जाऊन आपण एखादा फेरफटका मारावा असा मात्र या ठिकाणी फेरफटका मारला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 8 धावा धपळकावधी पाळा मिळत असताना आपण पाहिल्या. नांदगाव संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. चांगला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. वाईटचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा येतोय. धावसंख्या येथे पुढे सरसले. 9 धावा धावपळकावरती. प्रत्येक षटकाचा विचार केला 21च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. मात्र 3 षटकामध्ये 9 धावा धावपळकडे जमा केल्या गेल्यात. आज मात्र हुसेन टाकीची बॅट या ठिकाणी बोलावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अंडर 19 अंडर 21 ला सुरुवात केली खेळाडूंनी आणि आज मात्र प्रत्येकाच्या आयडल झाले. मात्र ठिकाणी फटका बसलाय आणि पेट्रो महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुहेरी देखील आली, वाईट नंतर आली. तदनंतर या ठिकाणी काही नजर लागाल का अशी मात्र नजर हुसेन टाकीला लागली की काय. आणि हुसेन टाकी मात्र आपण पाहिला सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये सेलबाद होऊन माघारी परतला गेला. आज मात्र या ठिकाणी जर पाहिला पूर्वा 11 संघ कमबॅक करेल, कारण खऱ्या अर्थाने महत्वाचा गडी या ठिकाणी बाद केला, टिपला गेला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अमोलला चांगली गोलंदाजी रज्जा आलाय. संकेत स्पोर्ट्स स्पॉन्सर आहे. आला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी षटकार देखील लगावला. धावसंख्या धपळकावर त्याबद्दल पाहिल्या 15 धावा 3 षटकारांसाठी संकेत स्पोर्ट्सचे ऑनर आणि या टीमचे पुरस्कर्ते संकेतजी सरलेकर यांच्याकडे कॅश प्राइज आले 1000 रुपयाचं. षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला या ठिकाणी. आणि जर मॅच विनिंग केली तर मात्र 5000 धनादेश या ठिकाणी आपल्यासाठी
आलेला आहे. आज मात्र संकेत स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट पुरस्कृत केले. कबड्डी चे चांगले समालोचक देखील आहेत ते. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्र चेंडू तोड क्षेत्राच्या भेदून सीमा पार चौकार. छोटा भाई या ठिकाणी पाहतो बडे भाई गेला मात्र छोटे भाई चांगली या ठिकाणी फटकेबाजी करतायत. 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने धावसंख्या जमा करायची आहे ती धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. भूषण हा खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. चांगल्या दर्जाचा खेळ भूषणच्या माध्यमातून पाहिला. मुरुड प्रीमियर लीग मध्ये त्याच्या बॅट मधून मोठमोठे तडाखेबाज षटकार पाहिले. आज तो खेळाडू खऱ्या अर्थावर पाहतोय. आज मात्र पुन्हा आपल्या गावासाठी लढताना पाहायला मिळतोय. भूषण 19 धावपळकावडी 84 धावांचा पाठलाग करत असताना अर्धा पल्ला या ठिकाणी आपण पाहिलं. जी सरासरी पाहिजे ती सरासरी राखण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्रांची वेररचना बदलली गेली. जे आपण पाहिलं पॅटेटी पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज मुझ्झमिल. पहिला चेंडू मुझ्झमिलच्या शरीरापासून दूर नेला ऑफस्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंच गैनाज कडोरे यांच्या माध्यमातून 20 धावा धावपळकावडी पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू सीमाच्या बाहेर. डीजे 26 धावा धावपळकावरती. जर मॅच विन केली तर पुरस्कर्ते संकेत सरलेकर यांच्या माध्यमातून 5000चा धनादेश या ठिकाणी जमा देखील झालाय. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, 3 चौकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. सांगून गेले तो का पैशाला मुकू नका. मात्र या ठिकाणी पैशापेक्षा ही मॅच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. चेंज ऑफ पेस कधी परिवर्तन काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र वाईटचा अतिरिक्त धाव या ठिकाणी आले. धावा मात्र घेण्याचा प्रयत्न असणार आहे. जी धाव कुठून का कशी का परंतु धाव येणं गरजेचं आहे. आणखीन एक बॅटची या ठिकाणी यश लागली. चेंडू आपण पाहिलं ज्या ठिकाणी गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडू होते. टोटल स्कोर पाहिलं धावपळकावरती 27 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. संकेत स्पोर्ट शिग्रा टीम पकडला गेला. फलंदाज मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. चांगली सुरुवात केली होती मात्र या ठिकाणी आफताब देखील बाद झालाय. तर खऱ्या अर्थाने टीम साठी देखील संकेत स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट या ठिकाणी पुरस्कृत केले. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मात्र पुरस्कर्ता कसा असावा, संघ मालक कसा असावा हे मात्र संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट मोर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आज प्रत्येक खेळाडू चौकार षटकाराची भाषा मात्र या ठिकाणी बोलत असताना ओके
अटका बंद होता हवा पण भरपूर आहे ना इकडे. बाबू इथे ही एक बांध रे, या इथे एक बांध. उद्या 2 सपोर्ट देऊ आपण तिथे. पंचांचा मात्र निर्णय येतो की हा चेंडू नो आहे. तर मात्र या चेंडूवरती धावा मिळणार आहेत 34 धावा धावफलकावरती. आणि या षटकाचे 500 मध्ये कॅश प्राइज झाले रज्जासाठी. उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे 3 हिट. चेंडू अगदी आपण पाहिलं या ठिकाणी फटका बसला, सिंगल धाव कंप्लीट गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी दिसत नाही. प्रियच्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने जर पाहिलं पुरेपूर फायदा उठवायचा होता, मात्र खऱ्या अर्थाने फटका जर पाहिला फसला होता. झेल पकडला गेला, सिंगल धाव कंप्लीट गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसने धावसंख्या फलकावरती 35 धावा. 14 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची गरज. 14 चेंडू 49 धावा बनवायच्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने क्षमता आहे संकेत स्पोर्ट्स पुरस्कृत शीघ्र संघाच्या या फलंदाजामध्ये. हे खऱ्या अर्थाने शिलेदार लढतायत. फुल टॉस बदल चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. झेल पर्यंत पोहोचला, मात्र झेल या ठिकाणी सुटला गेला, हातातून चेंडू निसटला गेला. झेल सुटलं काही फरक पडत नाही, कारण धावा या ठिकाणी मोठ्या गाठायच्या आहेत, धावांचा पल्ला गाठायचा आहे. तरी देखील चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न ते परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश या ठिकाणी संपादन करू शकताय. कारण आपण पाहिलं पर्वत रांगामधून निघणारी नदी रस्त्यामध्ये कुणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे, तिचा रस्ता तीच शोधते. मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमचा पल्ला तुम्हालाच गाठायचा आहे. डीप 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 यूज सिक्सर. कारण अजूनही भूषण आहे, भूषणच्या साथीला रज्जा आहे. जर का मॅच या ठिकाणी जिंकून दिली तर मात्र संकेत स्पोर्ट्सचे ऑनर संकेत सरलेकर यांच्या माध्यमातून 5,000चा कॅश प्राइज आलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग म्हणत असेल जे समोर गेलो असतो तर या मॅचला आणखी मजा आली असती. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक त्या ठिकाणी खेळ पाहत आहेत त्यांना देखील या ठिकाणी मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज, 20.1 ची या ठिकाणी गरज आहे.
खऱ्या अर्थाने मार्केट बनवलंय आणि या ठिकाणी यशवंत भोईर वडापाववाले, फेमस वडापाववाले यांच्याकडे गेले एक ऑफर आले, जर आपण सामना जिंकला जेवढे खाणार तेवढे वडेपाव आपल्याला फ्री मिळणार आहेत. गोलंदाजसाठी आपण पाहतोय सज्ज झालाय गोलंदाज आकाश. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या आपण पाहिले धावपळकावरती 1 पुढे सरसले. 48-48 धावपळकावरती टिट फॉर टॅट जास्त उत्तर देताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पूर्वा 11 संघाच्या फलंदाजाने पळो की सळो करून सोडलं गोलंदाजांना, तसंच मात्र या ठिकाणी हा खेळ पाहायला मिळतोय. हे देखील आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये शिग्रा संघाची शिलेदार या ठिकाणी जशा तसं उत्तर देता वेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक मोठा फटका समालोचन कक्षाला मानवंदना. चेंडू सीमा पार आलाय 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 षटकार. धन्यवाद डीजे. 10 चेंडू 30 धावेंची गरज. गोलंदाज षटकारासाठी आणखीन एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज संकेत स्पोर्ट्स. आणखीन एक आलंय. अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होईल चेंडू सीमा पार षटकार. षटकार षटकार चौकार आणि त्याच्यामध्ये 400 सत्र चालू झालं, कारण आक्रमण चढवलं गेलं. वादळ येण्यापूर्वी शांतता असते आणि ती शांतता ठिकाणी भंग केली. चेंडू आपण पाहतोय येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. आज मात्र रजा या ठिकाणी रजा घेऊन आले गावातून. आणखीन एक या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हे प्रभू, हे कृष्णा, हे हरी जगन्नाथम प्रेमानंद, हे क्या हुआ. चेंडू गया मोए मोए सीमा पार. शब्द अपुरे पडते. रजा काय फटकेबाजी करतोय. आणखी एकदा 500 रुपये कॅश प्राइज. चेंडू शिल्लक आहेत 8. 20 धावेची गरज. आकाश आणखी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पकडलं जातं चेंडूला. 1 धाव कंप्लीट गेली. धावसंख्या धावपळकावर जर पाहिली 1 ने पुढे सरसले. धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 65. 7 चेंडू शिल्लक. 7 मध्ये 19 धावेची गरज. भूषण रत्न आभूषण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. भूषण आहे ऑन द स्ट्राईक, मात्र आकाश या ठिकाणी कमबॅक करणार का. हेलिकॉप्टर उडवलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकावरती मात्र 66 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. आपण जर धावांचं या ठिकाणी गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये अमोलने धावा खर्च केल्या 19, 1 विकेट प्राप्त केला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला मुजमीन, त्याच्यावरती हल्ले केले 24 धावा 1 विकेट मात्र प्राप्त केली गेली. तिसऱ्या षटकाचा विचार केला, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि 0 विकेट मात्र. या ठिकाणी आपण पाहिलं जी सरासरी पाहिजे सरासरी राखताना पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपलाय. चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये धावा करायच्या आहेत 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. संकेत स्पोर्ट्स यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय शिग्रा संघ, मात्र तेवढाच अजय अधिकारी यांनी पुरस्कृत केलेला पूर्वा 11 संघ आपण पाहतोय. अजय आणि संकेत यांच्या मधील हा सामना.
गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु त्याच्यावरती हल्ला चढवला. अगदी चेंडूवरती थांबला तो, टप्पा पाहिला आणि चेंडूला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला. 6 धावेसाठी समीकरण बदललं गेलं. 5 मध्ये आता मात्र धावा हव्यात. 12 धावेची गरज, 12 धावा, 5 चेंडू. रईस गोलंदाजी ट्रॅकवर राईट राऊंड मारा. आणखी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. चेंडू, 12 धावेची गरज. एक मोठा सामना या ठिकाणी पाहतोय. षटकारासाठी नो बॉलला ज्या षटकार मारला त्या 500 रुपये कॅश प्राइज जमा झालेला आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या आहे. क्षेत्रक्षण पाहिलं ऑन क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या तैनात केलंय. रईस पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हो का कलात्मक फटका या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षण देखील चांगला पाहायला मिळतोय. पॉइंटला कट केलंय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा, 3 चेंडू. सॉरी, चुकीची दुरुस्ती, माझ्याकडे चुकी घडतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज आहे. 5000चं कॅश प्राइज आहे. रजा आहे. रजा या ठिकाणी करिश्मा करणार का? मात्र अनुभवाची शिदोरी रईसकडे देखील आहे. आखोटा चेंडू, त्याच्यावरती केला प्रहार. चेंडू 1 बाउस, सीमा पार, चौकार. हजाराचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा देखील झालाय. हे खऱ्या अर्थाने मालक पुरस्कर्ते असतात. 7 धावेची गरज आहे. जर 2 चेंडू मध्ये एक जरी षटकार आला तर अमित सालोकर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. 2 चेंडू 7 धावेची गरज, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग. रईस गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवी मनीष कंट्रक्शन 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. मात्र रजाक या ठिकाणी काय खेळ करतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावेची गरज. 2 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी संकेत स्पोर्ट्स शिग्रिय संघाला मात्र 2 मध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. पूर्वा 11 माणगाव सह्या चांगला संघाला आशय अधिकारी आणि पुरस्कृत संघ. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहिलं. सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. सहा धावेची गरज. खऱ्या अर्थाने जर पाहिलं, ज्या निदान ट्रॉफी मध्ये दिनेश कार्तिकने कारनामा केलेला तो कारनामा इथे होणार का? वेल फिनिशरची भूमिका, टर्निंग पॉइंट आणला होता. 5000चा कॅश प्राइज आहे. 1 चेंडू 6 धावेची गरज. हो खेळ खेळला गड्या, परंतु या ठिकाणी समोरच्या संघाला अक्षरशः ठाम फोडला होता. आज मात्र चर्चा चर्चा ती म्हणजे पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल फक्त रजा आणि रजाची. काय खेळ खेळला गेला या ठिकाणी क्रिकेटचा. आपला तो 9 चेंडू मध्ये 35 धावेची तुफानी खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली. नाद केला, पैसा
गेला. संकेत स्पोर्ट्स चढेरा या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालंय की आपण या ठिकाणी हा ज्यांनी संघ आपला पुरस्कृत केला संकेतजी सर्लेकर त्यांच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने आपल्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. हारजीत असतेच, एक मॅच हारलो एक सामना हारलो म्हणून खचून जाऊ नका. पुन्हा उद्या नव्या उमेदीने नव्या स्वप्नाला घेऊन मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. आजचा दिवस आपला नव्हता, मात्र येणारा उद्याचा दिवस हा नक्कीच आपला असणार आहे. नक्कीच ज्या सिगरा टीमचे पुरस्कार ते आपण पाहिला संकेत